आजच्या दिवसाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं। आजचा दिवस हा महायुतीच्या महाशपथविधी सोहळ्यानेच गाजणार आहे आणि त्यामुळे बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महाशपथविधी सोहळ्यासंदर्भातल्या 3 लक्षवेधी बातम्या आपण पाहणार आहोत। पहिली लक्षवेधी बातमी ठरते ती तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात आहे। आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। ग्रँड असा हा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानावर पार पडणार आहे। तर अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, तर एकनाथ शिंदे सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दुसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे शपथविधी सोहळ्याला नेमकं कोण कोण येणार आहे, तर नरेंद्र मोदी, अमित शाह हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे। त्यांची विशेष उपस्थिती या सोहळ्यासाठी असेल। तसंच 19 राज्यांचे मुख्यमंत्री सुद्धा या शपथविधी सोहळ्याला येणार आहेत। अनेक केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलंय। विशेष म्हणजे लाडक्या बहिणींना सुद्धा शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। साधू संत आणि कलाकार मंडळींना सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आलंय। अजय अतुल, कैलाश खेर यांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तसंच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना सुद्धा या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। मात्र हे तिघे या सोहळ्यासाठी येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।